हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्याचीच तयारी चाललेली. तर अगोदर म्हटलं जी काही घरातली थोडी क्लिनिंग आहे ती करून घ्यावी आणि नंतरच मग पूजेची सुरुवात करावी पूजेला. तर चला काय काय होते हे आजच्या ब्लॉग शेअर करणार आहे, दिवसभराचं रुटीन. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल. तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात. तर अगोदर जे काही दरवाजा होता तो पुसून घेतला. जास्त काही डीप क्लिनिंग नाही करत बसले, फक्त थोडंफार आपलं पौर्णिमा अमावस्याला मी वरवरनं क्लिनिंग करत असते, जेणेकरून चांगलं असतं. जी काही आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते ते बाहेर जाण्यास मदत होते. तर त्यासाठी उंबरा वगैरे व्यवस्थित असा पुसून घेतला, चौकटसुद्धा पुसून घेतली. तर जे काही फर्निचर वगैरे होतं ते पुसून घेतलं आणि नंतर फरशीसुद्धा पुसून घेतली. तर आता पूजेला सुरुवात केली. तर अगोदर म्हटलं जे काही तांब्या पितळेची भांडी आहेत, म्हणजेच की जास्त काही नाही, हे कलशासाठी मी जो तांब्या वापरतो तो एक, आणि पितळेचे म्हणजे 2 दिवे आहेत ते पण घासून घ्यावे म्हटले, कारण ह्या आठवड्यात मी तुपाचा दिवा लावत होते त्यामुळे जास्त खराब झालेत. तर आता हे सर्व मी घासून घेते. तर मी बऱ्याच ताईंच्या कमेंट आलत्या गेल्या वेळेस की ताई तू कोणत्या यूज करते, कोणती पावडर. तर मी भैया पावडर असते ते यूज करते, खूप छान भांडे निघतात आणि हाताला सुद्धा कोणता त्रास होत नाही. पितांबरी पावडरने हाताला त्रास होतो आणि खूप अशी भगभग उठते, पण भैया पावडरने अजिबात काही होत नाही आणि भांडेसुद्धा लवकर निघते. जास्त खराब झाली की काय करायचं, म्हणजे दिवे वगैरे कसे तेलकट होतात आणि अशा पावसाळ्यात वगैरे जास्त त्याला चोपाट होऊन जाते तेलाने. मग काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, गरम करायचं आणि उकळी येऊन द्यायची, त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकायचं आणि विम जेलसुद्धा टाकायचं, थोड्या वेळ राहून द्यायचं पाण्यामध्ये आणि नंतर मग काढायचं. अगदी व्यवस्थित अशी निघते. नंतर थोडंसं घासलं तर होऊन जातं. तर आता इथं मी देव घासण्यासाठी घरगुती एक पेस्ट तयार करते. आपण ह्याला पंचामृतसुद्धा म्हणू शकतो. तर पितांबरीने किंवा अजून कुठल्या केमिकलने अजिबात देव घासायचे नाहीत. देव घासायचे फक्त हे जे काही घरात सामान असतं, जे की आता मी ह्याच्यामध्ये 2-3 चमचे दही घेतले, परत थोडासा मधसुद्धा घेतलेला आहे आणि 1 चमचा साखर आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे, अर्ध लिंबू पिळले. तर आता हे चांगली पेस्ट बनवून घ्यायची आणि खूप छान जे काही आपल्या देव असतात पितळेचे ते खूप छान निघतात. माझ्याकडे काही एवढे पितळेचे देव नाहीत, 3-4 असतील, पण मी जेव्हा स्वच्छ करायचं म्हटलं की हेच मिश्रण वापरते. हे चांगलं सुद्धा असतं, केमिकल वगैरे अजिबात देवांना लावायचं नाही किंवा ब्रश वगैरे. आता तुम्ही म्हणसाल ब्रशने घासायचं नाही, म्हटलं कशाने घासायचं. तर हे अर्ध लिंबू आहे ना ते तसंच ठेवायचं, जे काही त्याचं टलपर आहे त्यानेच घासायचे, अगदी व्यवस्थित असं निघतं. आता तुम्हाला मी घासून सुद्धा दाखवते. तर जास्त काही माझ्याकडे पितळची भांडीच म्हणते, देव नाही, त्यामुळे जे काही आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अगोदर मी स्वामींना अभिषेक घालून घेतला, कारण आज आहे स्वामींचा दिवस. तर रोजचा दिवस स्वामींचा असतो, पण आज खास दिवस आहे. तर म्हटलं अगोदर स्वामींना अभिषेक वगैरे स्वच्छ करून घ्यावं. तर असं काय करायचं, आता हे मार्बलची मूर्ती आहे त्यामुळे ह्याला काही जास्त किंवा जास्त खराब पण होत नाही. तर थोडंसं मी वरवरच्या हाताने आपलं चोळून घेतलं आणि नंतर मग आता जे काही, आता गणपती बाप्पासुद्धा माझ्याकडे पितळची मूर्ती आहे, त्यांनासुद्धा मी अभिषेक अगोदर घातला. नंतर मग अशा पद्धतीने घासून घेते. जे ती लिंबाची फोड होती ना त्यानेच मी घासून घेते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अगदी स्वच्छ छान होते, क्लीन. थोडासा वेळ द्यावा लागतो पण छान निघतात. आपलं केमिकल वापरण्यापेक्षा हे खूप छान आहे आणि मस्त आहे. ते जे काही पाणी वगैरे राहील शिल्लक, म्हणजे खाली ताटामध्ये, ते तुम्ही तुमच्या घरात झाडं किंवा काय चांगल्या ठिकाणी ते ओतू शकता. तर आता हे मी जे काही होतं ते आधी धुवून घेतलं, घासून घेतले जे देव होते ते, आणि आता धुवून घेते, चांगलं पुसून घेते कोरडं करून. आणि एका साईडला असा एक टॉवेल छोटा हातरलेला आहे त्याच्यावरती ठेवून घेते. तर एवढेच आहेत माझ्याकडे पितळेचे देव, जास्त काही नाहीत. मला घ्यायचे आहेत पण हळूहळू घेईल, कारण अगोदर मंदिर खूप छोटं होतं आपलं देवघर, त्यामुळे जास्त काही घेण्याचं हेच केलं नव्हतं. पण आता देवघर खूप
मोठं झाले, त्यामुळे आता थोड्या छोट्या छोट्या वस्तू घेत जाईल पितळच्या वगैरे, कारण पितळचे देव असल्या मंदिरात खूप छान असं वाटतं आणि उठून दिसतं, छान पण वाटतं त्यासाठी. तर आता तिथली पूजा करून घेतली. तर आता इथं जी मूर्ती आहे ना स्वामींची, ती इथंच मी फोटोच्या जवळ ठेवली, जेणेकरून दोन्हीची पण व्यवस्थित अशी पूजा होईल. आणि इथंच म्हटलं बसून आज स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठपठण म्हणजे 21 अध्याय इथंच पठण करावे, कारण त्या साईडला मूर्ती ठेवली, ह्या साईडला फोटो, कुठं बसावं हेच कळत नाही. कुठं बसलं तर देव कुठे पण असतो असं काही नाही. तरीसुद्धा मी काय गुरुवार वगैरे पकडत होते ना, जेव्हा 21 गुरुवार किंवा गुरुवार गुरुचरित्र वाचलं तेव्हासुद्धा मी असंच केलं. तर त्यामुळे म्हटलं मूर्ती पण फोटोजवळच ठेवली स्वामींच्या. तर छान अशी आज नवीन वस्त्र आणलेली पिवळ्या कलरमध्ये, तर ते सुद्धा स्वामींना घालून घेतली. गजरासुद्धा आणलेला, तो सुद्धा अर्पण करून घेतला. आणि आपला मोठा जो फोटो आहे स्वामींचा, त्याला सुद्धा एक छान असा हार आणलेला आहे गुलाबाचा, मध्ये मध्ये येलो कलरची फुलं आहेत झेंडूची, ते सुद्धा आता फोटोला लावून घेते. आणि बऱ्याच ताईंना हा फोटो खूप आवडतो, असं म्हणतात की प्रत्यक्ष स्वामी बघितल्यासारखं, म्हणजे प्रत्यक्ष फोटो असल्यासारखं असं वाटतंय. तर खरंच तसाच फोटो आहे. जवळून तर बघितल्यानंतर असं वाटतं की स्वामी आपल्याकडे बघतात, आपण त्यांच्याकडे बघतोय. तर अन्वीसुद्धा हेल्प करत होती आणि मध्ये करत होती. मला घाई झाली का तर स्वामीचरित्र सारामृतसुद्धा वाचायचं होतं. तर तुम्हाला मी बऱ्याच दिवस झालं म्हणत होती कलश चेंज करायचं आहे, कारण कलश एवढा मोठा झाला आहे, त्याचा नारळ झाड झालं आहे, त्यामुळे ते मंदिरातसुद्धा व्यवस्थित असं बसत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच दिवस झालं चेंज करायचा पण काय होतच नव्हतं. जेव्हा पौर्णिमा वगैरे असेल तेव्हा आम्ही गावी जायचो आणि लक्षातच राहत नसायचं, पण ह्यावेळेस चांगलं लक्षात ठेवलं. आणि आता बघा बऱ्याच ताईंना माहीत नसतं, कारण मला सुद्धा पहिल्यांदा मी कलश पूजन करत होती ना, तेव्हा मला काय माहीत नव्हतं कसं पूजन करायचं काय, असंच मी बघून शिकलेले आहे. तर अगोदर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले, तांदळात हळदी कुंकू टाकलं, असं तांदूळ ठेवायचं नाहीत. आणि हळदी कुंकू टाकल्यानंतर एक कलश घेतलेला आहे तांब्यात, आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकली आणि नंतर मग कलश नारळ ठेवलेला आहे त्याच्यावरती, आणि नारळाला सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतले. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आपल्या देवघरात कलश स्थापन करू शकता. जसं मी करते ते दाखवलेलं आहे. काही ताई अजून वेगळ्या करत असतील, तर ते कसं प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळं असते प्रथा, पण आमच्या इकडे असेच कलश पुजते, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर त्या कलशावरसुद्धा स्वास्तिक काढून घेते. तर छान अशी पूजासुद्धा करून घेतली मी देवघरातली, आणि मस्त असं प्रसन्न वातावरण निर्माण झालं. तर आता बाकीचं काय, फक्त उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं राहिले. अगोदरच करणार होते पूजेला बसायच्या अगोदर, पण काय झालं, फुलं पण नव्हते मी काल आणले, त्यामुळे फुलं वगैरे जे काही सामान होतं पूजेचं ते अगोदर मी घेऊन आले, नंतर पूजा करायला घेतली. कारण नंतर मला स्वामीचरित्र सारामृतसुद्धा थोडीशी जे काही सेवा आहे ते करायची होती, त्यामुळे आता मला नाही झालं. तर मी संध्याकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करेन, कारण 12 नंतर नको वाटतं. मग संध्याकाळी केलं तरी चालतं. मी कधी कधी तशी करते, जरा लेट झालं की. पण आता पूजा वगैरे झाली, रांगोळी काढून घेतली आणि नंतर मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पूजा केली. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी मी पूजा करून घेतली आणि झालेली आहे पूजा आवरून. तर हे कलश जो की मी आज स्थापन केलेला आहे, पौर्णिमा पेक्षा पौर्णिमा दिवशी स्थापन करावा, किंवा शुक्रवार मंगळवार म्हणजे ज्या दिवशी तुमच्या कुलदेवतेचा वार आहे तेव्हा केला तर चालतो. तर छान अशी पूजा झाली आणि फुलंसुद्धा आज खूप छान भेटली, गुलाबाची, परत येलो झेंडूची पण भेटली. तर पण आजच्या दिवशी कसं फुलं वगैरे महाग असतात, पण काय त्यांचा तोच दिवस असतो, म्हणजे काही सण किंवा काय असेल त्याच दिवशी जास्त फुलांचा खप होतो किंवा चांगली विक्री होते. तर हे बघा, हा आहे कलश अगोदरचा, जो नारळ उगवून आलेला आहे आणि एवढं मोठं झाड झालं. मंदिरात बसतच नव्हतं. बघूया आता गावी गेलं की घेऊन जाईल आणि मग तिथं शेतामध्ये लावेन. तर छान वाटत होतं, असं मला वाटतच नाही हे गावाकडे, कारण असं पण खूप छान दिसते ते हिरवंगार. तर चला आता इकडं ह्या साईडचं पण दाखवते, स्वामींची मूर्ती वगैरे कशी मी पूजा केलेली आहे ती. तर स्वामींना सुद्धा बघू शकते, छान असा येलो कलरचा वस्त्र घातलेला आहे, हारसुद्धा अर्पण केला आहे, गजरा, आणि मोठ्या फोटोला सुद्धा छान असा हार गुलाबाचा घेऊन आले, तो सुद्धा लावलेला आहे. तर आता चला झालेली आहे पूजा, सर्व आवरून व्यवस्थित अशी
जे काही नैवेद्य होता फ्रूट्स वगैरे म्हणजे ॲपल ठेवलेला आहे. तर आता आरती नंतर केल्यानंतर अजून काहीतरी गोड वगैरे बनवीन, पण अगोदर मी स्वामीचरित्र सारामृत वाचून घेते, कारण नंतर उशीर झाला तर खूप लेट होईल. परत मला मठामध्ये सुद्धा जायचं आहे. आणि बस एक तर आता नाही म्हटलं तर 5:30 पावणे 6 झाले असतील आणि मठामध्ये आलतो आम्ही. दर्शन वगैरे छान असं झालं आणि खरंच इथं आल्यानंतर खूप छान वाटलं, मनाला एक समाधान मिळाल्यासारखं. तर आता इथं प्रसाद घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि सुद्धा आली माझ्यासोबत, आम्ही दोघीच आलतो. तर मठामध्ये सुद्धा छान असं स्वामीचरित्र सारामृतसुद्धा आपण पठण करू शकतो, कारण खूप साऱ्या बायका असतात. पण काय व्हायचं, मी अगोदर येत असायचे, 1-1.5 तासात होऊन जातं पठण करून. पण अन्वी काय शांत बसत नाही आणि इकडं तिकडं करते, त्यामुळे अन्वीकडे निम्म लक्ष आणि आपलं ते वाचण्याकडे निम्म लक्ष. त्यामुळे मी आता घरीच कधी वाचायचं म्हटलं तर वाचन करत असते स्वामीचरित्र सारामृत पठण. पण आता ह्या 1-1.5 महिन्यात थोडासा गॅप पडला आहे, पण होईल हळूहळू ते सुद्धा रिकवर. तर चला प्रसाद घेते, तुम्हीसुद्धा या. तर स्वामींचं काही दर्शन तुम्हाला घडवू शकले नाही, कारण आतमध्ये खूप सारी गर्दी होती आणि खूप अशी घाई म्हणजे लाईन असल्यामुळे कसं थोड्या वेळसुद्धा आपल्याला थांबता येत नाही. मग बाहेर आल्यानंतर व्यवस्थित असं दर्शन घेतलं. तर चला आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन. तर तिथं थोड्या वेळ आवारात बसलो, कारण खूप छान वाटतं असं मंदिरात आणि टाईमसुद्धा नाही म्हटलं 6:30 झालते आणि खूप छान वाटत होतं. आणि मी सुद्धा म्हणत होती मम्मी इथं थांब थोड्या वेळ. तर प्रसाद खाता आम्ही थोड्या वेळ थांबलो, कारण घरीसुद्धा जायचं होतं, घरचंसुद्धा आवरायचं होतं. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि हळदीचं लेपन राहिले, तुम्हाला मी सकाळी म्हटलं हळदीचं लेपन राहिले ते आता मी करून घेते, कारण नंतर मग मला स्वयंपाक, नंतर आरती, नैवेद्य वगैरे बनवायचं आहे. तर हळदीच्या लेपनामध्ये मी हळद आणि अष्टगंध, गोमूत्र ह्याचंच पेस्ट बनवून मी उंबरठ्याला लेपन करत असते. तर उंबरठा काय सागाचा किंवा लाकडी नाही अजून बसवला, बघूया आता कधी बसवते ते. पण तोपर्यंत मी असंच लेपन वगैरे करत असते. तर छान असं हळदीचं लेपन करून घेतलं आणि आता त्याच्यावरती लक्ष्मीची पावले काढून घेते आणि उंबरठ्याची पूजा करून घेते. तर आजचा व्हिडिओ जरा मोठाच झालेला आहे. तर आता इथं मी निम्मा स्वयंपाक झाला आहे, पण अगोदर म्हटलं आरती करून घ्यावी, कारण 7-7:30 झालत्या आणि जास्त उशिरा पण आरती करायला नाही बरोबर वाटत. त्यासाठी आता इथं नैवेद्य शिरा बनवून घेते. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात आणि त्या कमेंटचं लवकरच तुम्हाला सुद्धा उत्तर मिळेल, फक्त थोडा वेळ द्या मला, नक्की तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर भेटेल. तर चला आता इथं मी तुपातला शिरा बनवत होते. तर मी काय करते, रवा आणते ना तेव्हाच मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण असा बाहेर ठेवला की लगेच जाळ्या आळ्या होतात आणि फ्रीजमध्ये किती पण दिवस राहू द्या अजिबात काहीच होत नाही. त्यामुळे मी तसंच कॅरी बॅग फ्रीजमध्ये ठेवलेली. तर आता तुपामध्ये शिरा बनवते. आता ड्रायफ्रूट्स वगैरे काही होते तेवढे थोडेसे टाकले आणि छान असा शिरा बनवला. आणि मी काय जास्त गोड खात नाही. आणि हा ताईंनो, मी कमेंटचा रिप्लाय देत नाही तर प्लीज राग मानू नका. तर त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर भेटेल थोड्या दिवसानंतर. तर चला अन्वीचं चाललेलं बघू मम्मी काय बनवले. तर तिला दाखवलं आणि तिला खायचे होते कपकेक्स. तर तिला म्हटलं तिकडं साईडला जाऊन खा, कारण मला खूप घाई झाली. नंतर मग 8 वाजता पाणीसुद्धा येतं. तर चला आता आरती करून घेतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.